कांपिल्य नावाच्या नगरीमध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. मी कथा कशा करता सांगतो, मुद्दा लक्षात ठेवा. महादेवाच्या नैवेद्याच्या दर्शनाचं काय महात्म्य आहे, खाणं दूरच राहिलं. महादेवाच्या मंदिरामध्ये एक दिवा लावण्याचं काय महत्व आहे, त्या दीपदर्शनाचं काय महत्व आहे, त्याच्याकरता एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे. यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण कांपिल्य नगरीत राहायचा. अतिशय विद्वान, प्रकांड विद्वान होता. स्वतःही यज्ञ करायचा आणि दुसऱ्याकडूनही यज्ञ करून घ्यायचा. कारण ब्राह्मणाचा हे कर्म आहे. त्याने स्वतःही यज्ञ केला पाहिजे आणि दुसऱ्याकडूनही करून घेतला पाहिजे. नाही तर मग नुसतं दुसऱ्याकडून करून घ्यायचं आणि स्वतः काही करायचं नाही, असं चालत नाही. करणे आणि करून घेणे, दान घेणे आणि दान देणे, नुसतं दान घ्यायचं नाही तर दान दिलं सुद्धा पाहिजे. ब्राह्मणाचे जे षडकर्म सांगितले त्यात वर्णन आहे. आणि असा तो यज्ञदत्त, कांपिल्य नगरीमध्ये यज्ञदत्ताची फार मोठी प्रतिष्ठा होती. खूप मान सन्मान होता, कारण प्रकांड विद्वान होता आणि अतिशय संतुष्ट ब्राह्मण होता. जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहत होता. एकदा तर होता होता बातमी कांपिल्य नगरीच्या त्या राजाच्या कानावर गेली की आपल्या नगरीमध्ये फार मोठा प्रकांड विद्वान ब्राह्मण आहे, संतुष्ट ब्राह्मण आहे, स्वतःही यज्ञ करतो, दुसऱ्याकडून करून घेतो. सगळी प्रजा त्याचा मान सन्मान पूजन करतात. अरे मी तर राजा आहे, मी सुद्धा अशा प्रकारे त्याचा मोठा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून यज्ञदत्त ब्राह्मणाला राजाने आपल्या राजमहालात बोलावून घेतलं, त्याचं पूजन केलं, त्याचा सन्मान केला. नवे नवे त्याला एक हिऱ्याने मडवलेली सोन्याची अंगठी दिली, त्याची पूजा केली आणि अंगठी भेट म्हणून दिली. खूप मोठा सन्मान राजाने त्याचा केला. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते म्हटलेलं आहे. विद्वानाची पूजा राजा सुद्धा करतो. अंगठी घेतली त्याने, घरी आला आणि घरी आल्याबरोबर देव्हाऱ्यामध्ये देवाजवळ ती अंगठी नेऊन ठेवली यज्ञदत्त ब्राह्मणाने. आणि तो भगवंताला बोलू लागला, महादेवाला, की हे प्रभू, आज मला एवढा मान, एवढी प्रतिष्ठा मिळत आहे, मला ही अंगठी सुद्धा आज भेट स्वरूपात राजाने दिलेली आहे. आणि हा सगळा प्रताप माझा नसून हा तुमच्या कृपेचा प्रताप आहे. नाही तर मला कोण ओळखते, मी तर एक साधा ब्राह्मण आहे. तुमच्या कृपेमुळे मला हे सगळं मिळत आहे, सगळे लोक मला नमस्कार करत आहे. मी तुझं काम करतो म्हणून माझा मान आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर मान पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं काम करावं लागेल. आणि कोणालाही जर मान मिळत असेल तर त्याने अहंकाराने भारावून जाऊ नये. लोक जर तुम्हाला मानत असतील, लोक तुमची पूजा करत असतील, तुमच्या गळ्यामध्ये हार घालत असेल, नाही का, आता आम्हाला चांगला अनुभव येतो. ठिकठिकाणी गावोगावी महाराष्ट्रात फिरतो आम्ही, लोक मान सन्मान करतात, पूजन करतात, महाराज पाय धुतात. याचा अर्थ असा नाही की आम्हाला पाहून लोक करतात. आम्ही त्याचं काम करतो, त्याचा प्रचार करतो म्हणून लोक आम्हाला मानतात. हे तर आम्हाला कोण ओळखते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कलाकार असो, वादक असो, नाही का, गायक असो, वक्ता असो, लोक त्याला मानतात. याचा अर्थ त्याला पाहून मानत नाही, ते त्या देवाची सेवा करतात म्हणून त्याला लोक मानतात. पण माणसाने अहंकाराच्या हवेने फुगून जाऊ नये की लोक मला मानतात, माझ्यामुळे मानतात, तुझ्यामुळे मानत नाही. अरे तुझ्याच्याने भाजला पापडही मोडणं होत नाही. लोक जे मानतात तुझ्यावर देवाची कृपा आहे, तू देवाचं काम करतो म्हणून तुला मानतात, म्हणून लोक तुम्हाला नमस्कार करतात. नाही तर घरी बायकोही तुम्हाला नमस्कार करत नाही, उलट तीच पाणी मागते तुम्हाला. असंही पाहिलं आम्ही. बाहेरच याचा तोरा असतो, बऱ्याच लोकांचा असते, बाहेर 7 बाजीवर आणि घरी एकाही बाजीवर नाही. म्हणून लक्षात ठेवावं की आपल्याला लोक नमस्कार करतात, ते आपल्याला करत नाही, ते या व्यासपीठाचा महिमा आहे. म्हणून कोणत्याही वक्त्याने असा अहंकार मनात धरू नये की मी मोठा विद्वान आहे म्हणून लोक माझ्या पाया पडतात. लोक तुझ्या विद्वत्तेच्या पाया पडत नाही, त्या व्यासपीठाचं पावित्र्य आहे आणि व्यासपीठाचा तो महिमा आहे.
म्हणून लोक तुम्हाला ओळखतात, म्हणून तुमची पूजा होते. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे की मी माझ्या प्रभूचं कार्य करत आहो आणि म्हणून मला लोक मानतात, म्हणून लोक माझा सन्मान करतात. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहान राहावं माणसाने, कधी मोठं होण्याचा प्रयत्न करू नये. जीवनामध्ये नम्रता असणं फार गरजेचं आहे. अरे हत्ती होऊन लाकडं फोडल्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी की नाही. पण बऱ्याच लोकांना थोड्या थोड्या गोष्टीचा गग्गा येतो. चार चाली नाही आल्या तर म्हणते माझ्यासारखा गायक कोणी नाही. थोडंसं वाजवता नाही आलं की माझ्यासारखा वादक कोणीच नाही. नाही 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 नाही, लय पडलेलं आहे जगतामध्ये एकापेक्षा एक. माझ्यासारखा वक्ताच कोणी नाही. अरे तू काय वक्ता आहे. त्यानं जर थोडं काही केलं ना, थोडी नजर तुझ्यावरची हटवली ना, तू वक्ता नाही राहत. वक्ता वक्ता घाण होईल तुझी. कळते की नाही माझी भाषा. मग वक्ता नाही राहत तू. बऱ्याच लोकांना वक्तृत्वाचा अभिमान, अहंकार. माझ्यासारखा वक्ता आणि माझ्यासारख्या तारखा कोणालाच नाही. एवढे पैसे असेल तर येतो. लेका पैशासाठी कीर्तन करतं काय, पैशासाठी कथा करतो काय. गुरुवारांच्या मुखातून मी ऐकलं आणि तुकोबारा सुद्धा म्हणतात, कथा करोनिया द्रव्य देते घेते तेही दोघे जाती नरकाशी. हे मी बोलत नाही बरं, हे तुकोबाराचे शब्द आहे. काय तुमची तक्रार असेल तर तुकाराम महाराजाकडे करा. ठीक आहे, अर्थ हा पुरुषार्थ आहे, पैसा गरजेचाही आहे. पण बऱ्याच लोकांना अहंकार येतो. चार टिपणं पाठ केले तेच ते वाचतं आणि लोक थोडे मानायला लागतात. काही थोडीफार कला असल्यामुळे यांचा गग्गा वाढत जातो महाराज. पण लक्षात ठेवा, एक दिवस नाही का अहंकाराच्या हवेने फुगलेला तुझा फुगा कधी फुटल सांगता येत नाही. म्हणून अहंकार येऊ देऊ नये. रोज देवाचे आभार मानावे की प्रभू आज ही मान प्रतिष्ठा ही पूज्यता मला मिळत आहे, हे माझ्यामुळे नाही, मी तुझं कार्य करतो म्हणून हे सगळं जग मला मानत आहे. यज्ञ दत्ताने अशा प्रकारे भगवंताशी संवाद साधला आणि भगवंताला म्हणतोय, राजाने भेट दिलेली अंगठी त्याने भगवंताला समर्पित केली, आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवली. पण बघा कधी कधी मोठं कठीण होत असतं. हे जे धर्मप्रचारक असतात की नाही, देवा धर्माचा प्रचार करणारे, हे लोक जास्तीत जास्त घराबाहेर राहतात आणि राहावंच लागतं त्यांना. आता या गावला तर हा कार्यक्रम झाला की दुसऱ्या गावला घरी राहण्याची संधी या धर्मप्रचारकांना फार कमी मिळते. तसंच या यज्ञदत्ताच्या जीवनामध्ये झालं. हा घरी फार कमी राहत होता, धर्माचा प्रचार करत होता. त्याला एक मुलगा होता आणि त्या मुलाचं नाव होतं गुणनिधी. अतिशय सुंदर मुलगा होता गुणनिधी. पुढे तो तरुण झाला होता. हा बाहेर राहायचा बाप. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष राहत नव्हतं त्याचं, कारण नेहमी बाहेर फिरायचा प्रचार कार्याकरता. मुलगा तरुण झाला
आणि लेकरं मोठी झाली की मायबापाने थोडं लक्ष ठेवलं पाहिजे लेकरावर. तसं तर लहानपणापासूनच लक्ष ठेवावं, त्यांना चांगलं वळण लावावं, सत्संगामध्ये आणावं, देवाधर्माची जाणीव करून द्यावी, दानधर्माचे संस्कार लावावे. तर ती पोरं तरुण झाल्यानंतर बयकणार नाही. आणि जे तरुण झाल्यावर बयकत नाही, चुकीच्या मार्गाने जात नाही, तीच मुलं कदाचित भविष्यात मायबापाची सेवा करू शकतात. जी मुलं चुकीच्या मार्गाने तरुणपणात जातात ती मायबापाला मानत नाही, मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. असे उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. कशा करता सांगतो मी, मायबापाचं लक्ष लेकरावर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही द्या त्यांना मोठमोठे मोबाईल घेऊन द्या, स्मार्टफोन घेऊन द्या, सगळं द्या, पण किमान आपली मुलं कोणाशी बोलतात, काय बोलतात हे नेहमी पाहत राहिलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. नाही तर भविष्यात तुमच्या रडायची पाळी येईल. मोबाईलचं युग आहे, मोबाईल मुला मुलींना दिलाच पाहिजे, पण आपली मुलगी कोणाशी बोलते, आपला मुलगा कोणाशी बोलते, रात्री 12-12, 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही तर पोरं आजकाल. बरं, शहरातली गोष्ट सोडा, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. कोणी पहा उठसूट त्या मोबाईलमध्ये थुतनाड घालून बसलेलं दिसतं. रस्त्याने जाताना पहा वट्यावर बसलेले पोरं बोलतील नाही एकमेकाशी, आपापल्या मोबाईलमध्ये तोंड घालून. घरी तसंच, घरी दारी सारखंच. मायबापाचं कर्तव्य आहे, मुलांना हे सगळं द्या, पण लक्ष ठेवा. जर तुम्ही लक्ष ठेवलं नाही तर यज्ञदत्तासारखी तुमची परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. यज्ञदत्ताचं लक्ष नव्हतं की मुलगा नेमका घरी काय करतो, कोणाकडे जातो, त्याचे मित्र कोण आहे. आपल्या मुलामुलींचे मित्र आपल्याला माहीत असले पाहिजे. लक्षात ठेवा की आपल्या मुलीचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, मुलाचे मित्र मैत्रिणी कोण, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण काळ मोठा खराब आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही महाराज. हा गुणनिधी नेमकं काय करतो तारुण्यामध्ये यज्ञदत्ताला काहीच माहीत नाही. तो आपला धर्म कार्य करण्यात मग्न होता. पण एके दिवशीची घटना, यज्ञदत्त धर्म कार्य करून जेव्हा नगरीत प्रवेश केला त्याने, तर प्रवेश केल्याबरोबर एका ओट्यावर काही तरुण पोरं गप्पा करत बसलेली होती. एवढ्यात यज्ञदत्ताचं लक्ष त्या मुलांकडे गेलं. जवळ गेला तो. जवळ गेल्यानंतर पाहतो तर एका तरुण मुलाच्या बोटामध्ये याला राजाने भेट दिलेली अंगठी दिसली. त्या तरुण पोराच्या बोटात. त्याने विचारलं, का रे? म्हटले, ही अंगठी? म्हणे, ही अंगठी माझी आहे. तो मुलगा म्हणू लागला. यज्ञदत्त म्हणतो, नाही नाही, अरे ही अंगठी माझी आहे, मला राजाने भेट दिली होती, तुझ्या बोटात कशी काय आली? तो मुलगा म्हणतो, या आधी तुमची होती पण आता ती माझी झाली. म्हणे, कशी काय? म्हटले, महाराज तुम्ही मुकाट्याने घरी जा, मी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला भयंकर दुःख होईल, पण ही अंगठी माझी आहे या तीळमात्र संशय नाही आहे. पण यज्ञदत्त म्हणतो, नाही नाही, ही अंगठी माझीच आहे. त्यावेळेला महाराज यज्ञदत्त हट्ट करू लागला, सांग तुझ्या बोटात कशी आली? मग त्या मुलाने सांगितलं. म्हटले, बाबा तुमचा जो मुलगा आहे ना गुणनिधी, तो दररोज माझ्यासोबत गंजीपत्ता खेळतो, जुगार खेळतो. ब्राह्मणाचा पोरगा माझ्यासोबत जुगार खेळतो. जुआ खेळत असताना जवळचे सगळे पैसे संपले त्याच्या. मग तो घरी गेला आणि घरी जाऊन ही अंगठी आणली आणि अंगठी डावावर लावली. ती अंगठी मी जिंकली. मग आता अंगठी कोणाच झाली? म्हणून ही अंगठी माझी झाली. त्यावेळेला यज्ञदत्ताला हे पटतच नव्हतं. अरे मी एवढा मोठा विद्वान सज्जन माणूस, माझा मुलगा जुगार कसा खेळेल? तू खोटं बोलतो म्हणे. अरे मी एवढा धर्माचा प्रचार करतो, देवाच्या प्रचाराचं कार्य करतो, समाजामध्ये माझा मान आहे, सन्मान आहे, लोक माझी पूजा करतात, एवढी मोठी प्रतिष्ठा मला आहे, आणि माझा मुलगा जुगारी असू शकत नाही. तू खोटा बोलत आहे. ऐकायलाच तयार नाही यज्ञदत्त. त्यावेळेला महाराज तो तरुण म्हणू लागला. म्हटले, हे भूदेवा, मी खोटं बोलत नाही, ही गोष्ट सत्य आहे. तुमचा मुलगा दररोज गंजीपत्ता खेळतो, जुगार खेळतो, आणि अजून पुढची जर गोष्ट तुम्हाला सांगितली तर जास्त दुःख होईल,
म्हणून तुम्ही आता मुकाट्याने घरी जा. तुमचा मुलगा नुसता जुगारच खेळत नाही तर दारू सुद्धा पितो. मग तर महाराजाचे 10 गेले आणि 5च राहिले. म्हणजे दारूही पितो, जुगारही खेळतो. अहो म्हटले पुढचं तर ऐकलंच नाही तुम्ही. नुसता जुगार खेळतो आणि दारू पितो एवढ्यावर थांबला नाही. तुमचा पोरगा ब्राह्मण असून सुद्धा मांसाहार करतो, मांस खातो तो. म्हणे दारूही पितो, मांसाहारही करतो. हे ऐकल्यानंतर बापाच्या पायाखालची जमीन सरकली. महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या की अरे माझा मुलगा दारुड्या असावा, जुगार खेळणारा असावा, मांसाहारी. भयंकर दुःख झालं महाराज यज्ञदत्ताला. आणि दुःखद अंतःकरणाने यज्ञदत्त घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला विचारलं, अगं म्हटले गुणनिधी कुठं गेला? तर त्या बाईचं ठरलंच होतं नेहमीच, हा घरी आला आणि याने विचारलं पोरगा कुठे गेला, तर तिने काहीतरी कारण सांगावं. त्याच्या चुकावर तिने झाकण घातलं महाराज, पडदा ठेवला. आणि आईचं इथंच चुकत असतं, जे आहे ते खरं आपल्या नवऱ्याला सांगत नाही. मुलांच्या चुकांवर पांघरून घालते आई आणि त्याचे परिणाम मग पुढे त्यांना भोगावे लागतात. आईने कधीच आपल्या मुलींच्या चुकांवर पांघरून घालू नये. ही महाराज आपल्या मुलाच्या चुकावर पांघरून घालत गेली आणि आज सुद्धा तसंच केलं तिने. आल्यानंतर याने विचारलं तर सांगायची तो शाळेत गेला, शिकायला गेला, मित्राच्या घरी गेला, पाठशाळेत गेला वगैरे वगैरे सांगायची. आणि तो तिकडे वेगळे धंदे करायचा. आज सुद्धा ती विचारत आहे. ज्यावेळेला यज्ञदत्त विचारतो की खरं सांग गुणनिधी कुठे गेला, आणि तिला हेही माहीत होतं की पोरग जुगार खेळतो, दारू पितो, मांसाहार करतो, हे तिला माहिती होतं. तरी सुद्धा तिने सांगितलं नाही महाराज. आणि म्हणून अशी जी माय असते ना की जी आपल्या लेकरांच्या चुकावर पांघरून घालते आणि आपल्या नवऱ्याला फसवते, ती बाल हत्यारी माता सांगितलेली आहे. ती हत्यारी आई आहे की जी आपल्या मालकासोबत खोटं बोलते. यज्ञदत्त विचारत आहे, खरं खरं सांग माझा मुलगा कुठं गेला? अहो गेला असेल कुठंतरी, एवढे का चिडता तुम्ही? तरुण पोरग झालेला आहे, एवढं बारीक लक्ष ठेवायचं नसतं. पोरं बिघडतात अशाने. एवढाही दबाव लेकरावर चांगला नाही, ती बोलू लागली. आणि पोरग बिघडलं का राहिलं? पोरग तर बिघडलेलं आहे, येईल, तुम्ही शांत राहा. बर जाऊ दे म्हणे. मग ते राजाने दिलेली अंगठी कुठे आहे? असेल म्हणे देवघरात कुठंतरी. हिला माहिती होतं त्यानं अंगठी नेलेली आहे म्हणून. पण तरी सुद्धा ती तिथेही खोटं बोलली. असेल कुठेतरी, जाऊन बघा तुम्ही, देवघरात असेल. महाराज यज्ञदत्ताला महाराज कळून चुकलं की आजच नाही तर यापूर्वी सुद्धा ही अशाच सगळ्या चुका त्याच्या लपवत होती. आणि म्हणूनच गुणनिधी एवढा बयकला, चुकीचा मार्ग धरला. एवढ्यात गुणनिधी बोलता बोलता घरी आला. यांचा वाद चालू असताना गुणनिधी आल्याबरोबर बापाने विचारलं, बेटा गुणनिधी का रे असा वागतो? मला समजलं बेटा तू जुगार खेळतो म्हणून. अरे आपण ब्राह्मण समाजात जन्माला आलेलो, आपण लोकांना चांगलं शिकवायचं असतं, चांगलं ज्ञान द्यायचं असतं, आणि तू स्वतः जुगार खेळतो. एक शब्द बोलला नाही गुणनिधी. त्याला कळून चुकलं की माझ्या बापाला आता हे सगळं माहीत झालं. त्याने खाली मान घातली, उभा आहे समोर. यज्ञदत्त अतिशय महाराज दुखावलेला आहे. लक्षात आलं माझा मुलगा चुकीच्या मार्गाने जात आहे. म्हटले गुणनिधी चांगलं नाही बेटा आहे. जुगार खेळतो तो, दारूही पितो, मांसाहार करतो. मग तर एक नाही दोन नाही, एकदम गप्प ऐकून घेत आहे. बाप म्हणतो गुणनिधी अरे माझं संपूर्ण आयुष्य राजा धर्म कार्य करण्यात गेलं, देव कार्य करण्यात गेलं. आपल्या गावाचंच नव्हे तर सगळीकडे माझा मान सन्मान आहे. आणि तू माझा मुलगा असून सुद्धा दारू पितो, जुगार खेळतो, मांसाहार करतो. हे पाप कर्म करणं चांगलं नाही आहे. अरे एखाद्या सामान्य माणसाने ह्या गोष्टी केल्या तर त्याला सामान्य पाप लागेल.
कदाचित त्याने सत्कर्म केलं कालांतराने तर भगवान त्याला माफही करेल, पण आपण ब्राह्मण आहो रे बेटा, आणि आपण जर असं पाप कर्म केलं तर देव आपल्याला क्षमा करणार नाही, कारण आपण भगवंताने या भूतलावर पाठवलेले देवदूत आहोत, संदेशवाहक आहोत. लोकांना चांगलं मार्गदर्शन करणे हे आपलं काम आहे. आणि तू मात्र जुगार खेळतो, दारू पितो, मांसाहार करतो, हे पाप नाही बेटा. सामान्याच्या दृष्टीने पाप आहे, पण आपल्यासारख्याने हे करणं म्हणजे महापाप आहे. हा दुःखाचा मार्ग आहे, दरिद्रतेचा मार्ग आहे. गुणनिधी हा नरकाचा मार्ग आहे. लगेच एवढं बाप बोलत नाही तर त्याची बायको अर्थात गुणनिधीची आई म्हणू लागली, अहो गप्प बसा. पोरगा घरात पाय नाही टाकला लेकरानं तर त्याला बोलू लागले. बरोबरीचं झालं पोरग, जरा तोंड सांभाळून बोला, तरुण आहे आणि तरुणपणात अशा चुका होतच असतात. त्याच्याकडून झालं तर काय बिघडलं, पुन्हा माय त्याचीच बाजू घेत आहे. यज्ञदत्ताला बोलत आहे, नका चिडू त्याच्यावर. यज्ञदत्ताला वाटलं की मी याला चांगलं सांगू लागलो तरी हिने माझी बाजू न घेता याची घेतली तर माझी काय राहील. एकुलता एक पुत्र आहे आणि बायको त्याची बाजू घेत आहे, तुम्ही गप्प बसा म्हणून म्हणते. काय करावं काही कळत नाही. आणि शेवटी त्याने विचार केला की आता इथं राहणं चांगलं नाही, कारण जे प्रतिष्ठित महापुरुष असतात ना, त्यांना आपल्या मरणापेक्षाही प्रतिष्ठा महत्वाची वाटत असते. संभावितस्य चा कीर्तिर्मरणाद अतिरिच्यते. गीताकार वर्णन करतात की संभावित माणसाला त्याचा झालेला अपमान हा मरणापेक्षाही वाईट वाटत असतो. निर्णय घेतला त्याने आणि सगळं कुटुंब सोडून अशा प्रकारे गाव सोडून आत्मकल्याण करून घेण्याकरता बाहेर जायचं ठरवलं. संपूर्ण जीवन यज्ञदत्ताने धर्मकार्यामध्ये खर्च केलं होतं. एवढा मान मिळवला, प्रतिष्ठा मिळवली समाजामध्ये, पण आज पुत्रामुळे माझी प्रतिष्ठा धुळीमध्ये मिसळून जाईल. रात्रभर विचार केला त्याने आणि आपला मान सन्मान प्रतिष्ठा जाण्यापूर्वी आपण हे गाव, हे घर, हे कुटुंब सगळं सोडून निघून जावं. आणि सकाळीच उठला महाराज ब्रह्ममुहूर्तावर. थोडेफार धर्मशास्त्राचे ग्रंथ सोबत घेतले, काही कपडे सोबत घेतले, थोडं पूजेचं साहित्य सोबत घेतलं आणि घर दार बायको पोरग गाव सोडून आत्मकल्याणाकरता यज्ञदत्त निघून गेले. सकाळीच सगळे उठले, पाहतात तर यज्ञदत्त दिसत नाही. गावात शोध घेतला, तिथंही नाही. परिसरात शोधलं, आसपासच्या गावात शोधलं, कुठंच सापडले नाही यज्ञदत्त. मुलाला वाटलं माझ्या या वाईट कर्मामुळे माझा बाप घर सोडून निघून गेला, पण त्याला त्याचं वाईट नाही वाटलं. त्याला तर उलट बरं वाटलं. बरं झालं म्हणे, हे म्हातारा आलं की उगाच बडबड करायचं. बऱ्याच तरुण पोरांना म्हाताऱ्यांनी नाही का बापाने चांगलं सांगितलेलं पटत नाही, उगा बडबड करायचं म्हणे. बरं झालं निघून गेलं, एकदाची पिढा गेली. आता तर त्याला रान मोकळं झालं. आणि मग बापाने जे काही धन कमवलेलं होतं ते धन महाराज दररोज न्यायचा. तो पैसा अडका काय असेल ते, सोनं नाणं दररोज न्यायचा. जुगार खेळायचा, दारू गांजा मांसाहार वाईट कार्यामध्ये पैशाचा अपव्यय करू लागला. एक दिवस तर दारू पिऊन घरी आला आणि आईला म्हणू लागला, आई मला अजून पैसे पाहिजे, दे कुठंतरी ठेवून असतील तर, मला दारू प्यायची आहे. बाबांनी तुझ्याकडे काहीतरी पैसे देऊन ठेवले असतील. आता तिच्याजवळ 1 रुपया शिल्लक राहिला नव्हता. शेवटी तो आईला त्रास देऊ लागला, मारू लागला. आणि मग तिचे डोळे उघडले. ती म्हणते, अरे गुणनिधी, तुझा बाप बोलत होता ते बरोबर होतं. तुझ्या बापाने किती मेहनत करून अशा प्रकारे हाडाची काड रक्ताचं पाणी करून धन मिळवलं. सगळी व्यवस्था आपल्या घरामध्ये तुझ्या बापाने करून दिली, सगळ्या सुखसोयी दिल्या, पण व्यसनाच्या आहारी जाऊन तू सगळं धुळीस मिसळवलं. माझ्याकडे काही राहिलं नाही रे.
त्यावेळेला गुणनिधी म्हणतो, आई तू खोटी बोलताय, नक्कीच तुझ्याकडे धन आहे, दे लवकर माझ्याकडे, जर देशील नाही तर मी तुला मारील. धन कुठंच नव्हतं, अंगावर दागिने जे होते. महाराज धावत गेला, तिच्या अंगावरचे दागिने महाराज हिसकून घेतले त्याने. आई म्हणू लागली, गुणनिधी अरे एवढीच माझी म्हातारपणाची पुंजी आहे, एवढी राहू दे. पण दारूच्या नशेत महाराज तो सगळं विसरला, नातं गोतं, आणि आईला मार मार मारू लागला. लक्षात ठेवा, म्हणून लेकराचे गुण दोष झाकून ठेवत नका जाऊ. पाटातले कपडे साड्या गिड्या सगळ्या विकून टाकल्या, काहीच ठेवलं नाही, फक्त अंगावरच्या कपड्यानिशी आई आहे. खायला तिला घरात काही नाही आहे, कपडे सुद्धा नाही. अतिशय दुःखी झालेली ती, त्याची माय. घरात विकण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही. आणि मग काय, घरात काही नाही. तर गुणनिधी महाराज ब्राह्मण असून चोऱ्या माऱ्या करू लागला, डाके टाकू लागला, लुटमार करू लागला. आणि लुटलेले पैसे जे आहे, चोरून आणलेले पैसे जे आहे, त्या पैशाने दारू मांस पार्ट्या करू लागला. मित्रांवर पैसे उधळू लागला. सगळे मित्र त्याच्या पैशावर मजा करू लागले, त्याची स्तुती करू लागले, डोक्यावर उचलून घेऊ लागले. एक लक्षात ठेवा, तुम्ही मित्राला खाऊ पिऊ घातलं तरच मित्र तुमचे आहे, नाही तर महाराज कठीण परिस्थितीत मित्र तुम्हाला सोडून जातात. आणि कठीण परिस्थितीतच मित्राची परीक्षा असते. सर्व धन आपल्या मित्रांवर उधळू लागला. इकडे त्याच्या आईला पतीचा वियोग झाला, पुत्राचा त्रास, तिचं म्हातारपण, घरात खायला काहीच नाही आहे. तडफडू लागली, अन्न करू लागली, तरी गुणनिधीच्या आईला अन्न मिळत नाही. शेवटी महाराज किती दिवस जगणार अन्नाविना. एक दिवस अन्न करता करता त्याची आई तडफडून मेली. याला माहीतही नाही. कुणीतरी याला सांगितलं, अरे तुझी आई मरण पावली. पण हा अंत्यसंस्काराला सुद्धा गेला नाही. कारण रात्रंदिवस दारूच्या नशेत मग्न असणारा हा गुणनिधी अनेक प्रकारचे पाप कर्म करू लागला. एवढा कठोर होता की तो मायेच्या अंत्ययात्रेला सुद्धा गेला नाही. एकही पाप करण्याचं सोडलं नाही या गुणनिधीने. शेवटी महाराज याचं तारुण्य ढळत चाललं. वृद्धावस्थेकडे वाटचाल सुरू झाली. म्हातारपण आलं. आणि म्हातारपण आल्यानंतर मग चोरीही करू शकत नाही, लुटमार करू शकत नाही, जवळ काही धन नाही, काय करावं कळत नाही. तरुणपणामध्ये सगळं धन, बापाचे धन उधळलं, चोऱ्या माऱ्या करून आणलेलं धनही मित्रावर उधळलं. आज त्याच्याकडे एक पैसा नाही आहे. मग त्याला वाटलं की ज्या मित्रावर मी धन उधळलं ते मित्र मला मदत करतील. आणि म्हणून तो मित्राकडे गेला, पैसे मागू लागला. कोणत्याच मित्राने त्याला पैसे दिले नाही. मी बोलून गेलो, बस मित्र असे असतात की तुम लढो हम कपडे संभालते है. कलियुगात कोणी कोणाचा मित्र नाही आहे, सगळे स्वार्थी आहे, सगळे सुखाचे साथीदार असतात. ज्या वेळेला तुमच्यावर दुःखाचा प्रसंग येतो त्यावेळेला कोणी तुम्हाला साथ देत नाही. सुख के सब साथी, नाही का, दुख में न कोई. आणि म्हणून दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के. दुनिया में पास हमारे पैसा था, जब पास हमारे पैसा था, तब
दोस्त हमारे हजारों थे, दोस्त हमारे हजारों थे, जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे। जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे, अब पास हमारे कुछ भी नहीं, अब पास हमारे कुछ भी नहीं, तो दोस्त किसी का गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः बोला शिवाय। बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, 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 हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः पार्वती पते हर हर महादेव। दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के। पैसा असेल तर एक नाही हजारो दोस्त मिळतील तुम्हाला, आणि जेव्हा तुमच्याजवळ काही नसेल तर असलेले दोस्त सुद्धा, असलेले मित्र सुद्धा तुमच्याशी नातं तोडून टाकतात। आज गुणनिधीची अवस्था तशीच झाली। कोणताही मित्र त्याला 1 रुपया द्यायला तयार नाही। ज्याने तारुण्यामध्ये आपल्या मित्रावर एवढा पैसा उधळला होता, आज त्याला कोणी रुपया देत नाही, कोणी विचारत नाही। मित्राकडे जातो, मित्र पैसे द्यायला तयार नाही। एक मित्र म्हणू लागला, अरे कोण म्हणते तुझ्याकडे काही नाही, अजूनही तुझं घर शिल्लक आहे की तुझ्या बापानं बांधलेला बंगला, तो विकून टाक, पैसे येतील। शेवटी महाराज बापाने बांधलेलं घर सुद्धा गुणनिधीने विकून टाकलं आणि दारू जुगार मांसाहार यामध्ये सगळं खर्च केलं। आता तर त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही। राहण्याकरता थोडा निवारा होता तोही गेला, मित्रही गेले। दारोदार त्या कांपिल्य नगरीमध्ये गुणनिधी भिक्षा मागू लागला। कोणी भिक्षा द्यायला तयार नाही, कारण सर्वांना माहिती होतं हा चोर आहे, हा डाकू आहे, हा दारुड्या आहे, हा मांसाहारी आहे, हा जुगारी आहे। कोणीही त्याला महाराज अन्न द्यायला, भीक घालायला सुद्धा अशा प्रकारे तयार नव्हते। म्हातारपण वाढत चाललं। पूर्वीचा मांसाहारी असल्यामुळे शरीरामध्ये म्हातारपणात अनेक रोग निर्माण झाले। रोगाचं घर झालं जणू त्याचं शरीर। म्हणून लक्षात ठेवावं, जे लोक मांसाहारी आहे, व्यसनी आहे, त्यांना म्हातारपणात अनेक प्रकारचे रोग जडत असतात। निर्व्यसनी माणसाला होत नाही असं नाही, फार कमी होतात। जास्त रोग जर कोणाला होत असेल तर जे लोक व्यसन करतात, मांसाहार करतात, व्यसनाने आपलं सगळं शरीर खराब करून टाकतात। शाकाहारी माणसाला एवढा रोग होईल एवढ्या रोगाची भीती नसते महाराज, पण मांसाहारी माणसाला मात्र भयंकर रोग जडत असतात म्हातारपणामध्ये। हे जे नवनवीन रोग आपण पाहू लागलो, लोकांना अनेक मोठमोठे रोग होऊ लागले, ते कशाने?
एवढ्या बायपास होत होत्या का पहिले? जास्तीत जास्त नाही का 100%मध्ये 90% मांसाहारी लोकांची बायपास सर्जरी होते. कशाने होऊ लागले? मांसाहार केल्याने, व्यसन केल्याने. म्हणून मी सांगत असतो या कलियुगामध्ये नाही देवपूजा करणं झाली तरी चालेल, पण शाकाहारी राहिलं पाहिजे माणसाने. शाकाहारी राहणं सुद्धा एक फार मोठं तप आहे या युगामध्ये. म्हणून निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करावा. दारुड्या गुणनिधी, मांसाहारी गुणनिधी त्याच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे रोग निर्माण झाले. चालू ठेवत जाणार. त्या रोगामुळे शरीर जीर्ण शीर्ण झालं महाराज. जिकडे तिकडे फिरतो, गावामध्ये भटकतो आहे. लोक त्याचा अपमान करतात. म्हातारपणात शरीर साथ देऊ लागलं नाही. हातपाय असून नसल्यासारखी अवस्था झाली. मज नाही हातपाय, डोळा पडली झापड. कर्णही बधीर झाले, वाचा बोले बोबड, अशी अवस्था झाली. जे तरुणपणात लोक त्याला भीत होते ते म्हातारपणात त्याला दगडाने काठीने मारू लागले. एक काळ असतो माणसाचा, त्या काळात लोक तुम्हाला घाबरतील, पण काही विशिष्ट काळ निघून गेल्यानंतर नाही का घाबरणारे लोकच तुम्हाला जोड्याने मारतील. लोक मारू लागले, अरे हा दारुड्या आहे, हा जुगारी आहे, हा मांसाहारी आहे, मारा याला. जिकडे तिकडे गावात त्याचा अवमान होऊ लागला. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्याच्या बापाचा गावातले सगळे लोक मान सन्मान करत होते, राजा सुद्धा मान सन्मान करत होता, त्याच प्रतिष्ठित बापाचा हा मुलगा आहे गुणनिधी. पण आज त्या गुणनिधीचा त्याच गावामध्ये अपमान होऊ लागला, अनादर होऊ लागला. म्हणून मी सांगत असतो, सज्जन हो, जन्माने कोणी महान बनू शकत नाही. मनुष्य आपल्या चांगल्या कर्माने महान बनत असतो. चांगलं कर्म करावं. जन्म कुठेही होऊ द्या तुमचा, पण चांगलं कर्म केलं तरच तुमच्या जीवनाला चमक येईल. तुम्ही कोण्या जातीत जन्माला आले, कोण्या पंथात जन्माला आले, कोण्या धर्मात जन्माला आले, याचं काही घेणं देणं नाही. चांगलं कर्म जर जीवनामध्ये केलं तर जीवनाला चमक प्राप्त होत असते, महानता प्राप्त होत असते, नाही का? अरे हिरा चिंधीत जरी बांधून असला ना तरी हिरा तो हिरा असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा. हिऱ्याचं महत्व चिंधीमध्ये बांधला म्हणून त्याची किंमत कमी होत नसते. विवेकशील मनुष्याने आपल्या विवेकाचा सदुपयोग करून घ्यावा. म्हणून मी सांगत असतो, आपला जन्म कुठे झाला, कोणत्या कुळात झाला, कोणत्या जातीत झाला, हे महत्वाचं नाही. आम्ही आमचं जीवन कसं जगत आहोत हे महत्वाचं आहे. ज्याच्या बापाच्या चरणाची धूळ लोक आपल्या मस्तकाला लावत होते, त्या बापाचं हे पोरग. ज्याच्या बापाची पूजा होत होती त्या गावामध्ये, त्या बापाचं हे पोरग. आज त्याला लोक लाताबुक्क्या मारत आहे, त्याचा अनादर करत आहे. अतिशय रोगग्रस्त झालेला तो गुणनिधी वृद्धावस्थेमध्ये लोक मारू लागले. दयनीय अशी अवस्था गुणनिधीची झाली. शेवटी महाराज त्यानं निर्णय घेतला, आता इथं राहून काही फायदा नाही आहे, आपण दूर कुठेतरी निघून जावं. आणि म्हणून त्या पापी गुणनिधीने ती कांपिल्य नगरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि दूर निघून गेला. मार्गक्रमण करत असताना संध्याकाळ झाली. एका घनदाट जंगलातून तो जात आहे. रात्रीची वेळ आहे, अंधार पडला, रस्ताही चुकला. विचार करू लागला की हे प्रभू, मी कुठे जाऊ? तितक्यात एका घनदाट वृक्षाच्या झाडीमध्ये त्याला एक मंदिर दिसलं. त्याला वाटलं खायला काहीतरी मिळेल. कितीतरी दिवसाचा उपवासी होता, मंदिरात काहीतरी खायला मिळेल, भुकेने व्याकुळ झालेला. हळूहळू हळूहळू त्या मंदिराच्या जवळ गेला. परंतु त्या मंदिरामध्ये काही भक्त भजन करत होते. त्या भक्तांचा आवाज त्याला ऐकायला आला. त्याला वाटलं कोणीतरी भक्त या ठिकाणी भजन पूजापाठ करत असावे, म्हणून या लोकांना जाऊ द्यावं मंदिरातून.
आणि मग आपण मंदिरात जावं म्हणून झाडाखाली लपून बसला. हळूहळू लोक त्या मंदिरातून बाहेर गेले. गुणनिधीला वाटलं आता मंदिरात कोणी नाही म्हणून तो हळूहळू त्या मंदिरात गेला. अंधार खूप होता महाराज, रात्रीची वेळ आहे. दिवाही विझला मंदिरातला. मंदिरात त्याला काही दिसत नाही. मनात विचार करू लागला काय करू. मग त्याने त्या ठिकाणी अंधारातच विझलेल्या दिव्याच्या काही वाती होत्या, त्या वाती त्याने गोळा केल्या आणि अंगावर जे काही फाटकं तुटकं वस्त्र होतं ते वस्त्र फाडलं त्याने, कपडा फाडला त्यातला थोडा. आणि महाराज अंधारातच खाली त्याने हात असा चाचपडला, हाताने इकडे तिकडे महाराज पाहिलं, चापललं, हात फिरवला तर त्याच्या हाताला एक लोखंडाचा असा एवढा तुकडा लागला आणि एक चकमकीसारखा दगड लागला. तो लोखंडाचा तुकडा आणि छोटासा दगड घेऊन त्याने घर्षण केलं कपडा ठेवून आपल्या अंगावरचा, तर अग्नी प्रज्वलित झाले. कारण पूर्वीच्या काळामध्ये बरेच लोक नाही का चिलीम पिणारे ते चकमकीनं त्या चिलम पेटवायचे दगडाने, थोडासा कापूस वगैरे घेऊन रू घेऊन. तसं याने केलं, चकमकीने ते कपडा प्रज्वलित केला, घर्षण केलं महाराज. विजलेल्या वाती आणि अंगाचा फाडलेला कपडा त्याने पेटवला. मंदिरात प्रकाश झाला, उजेड झाला. आणि मग पाहतो तर समोर शिवलिंग दिसलं त्याला आणि त्याच्या मुखातून शब्द निघाले, अरे हे मंदिर नाही, हे तर शिवालय आहे, भगवान महादेवाचं स्थान आहे. आता जातीनं ब्राह्मण होता असतो, जरी व्यसनाधीन झाला होता पण काही ना काही बापाचं रक्त त्याच्या शरीरात होतं. संगदोषामुळे वाईट संगतीत गेला होता, पण ब्राह्मण कुळात जन्माला आलेला असल्यामुळे मुखातून शब्द निघाले, हे तर भगवान शिवाचं शिवालय आहे. आणि शिवजीच्या समोर कोण्यातरी भक्ताने नैवेद्य ठेवला होता. त्याला वाटलं खूप दिवसाचा उपाशी आहे मी, भूक खूप लागली होती, पोटात अन्नाचा कण बऱ्याच दिवसापासून गेला नव्हता. रोगग्रस्त म्हातारं शरीर, शेवटच्या अवस्थेत आहे त्याचं शरीर. त्याने आपल्या दोन्ही हाताने तो नैवेद्य महाराज भगवंताला अर्पण केलेला नैवेद्य हाताने उचलला. खाण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात पूजा करून बाहेर गेलेले काही लोक त्यांनी मागं फिरून पाहिलं तर मंदिरात लख्ख प्रकाश दिसला. त्यांना वाटलं मंदिरात काहीतरी जळत आहे, भला मोठा प्रकाश दिसला त्यांना. म्हणून ती लोक पुन्हा माघारी परत आले मंदिरामध्ये आणि पाहिलं तर गुणनिधीला सर्वांनी ओळखलं. हा तर चोर आहे म्हणे, हा तर डाकू आहे. कोण तू, का आला इथे, मंदिरात काही चोरण्यासाठी आला का तू. पकडलं महाराज आणि सगळ्यांनी खूप मारलं त्याला. पहिलेच थकलेला रोगग्रस्त म्हातारपणातनं त्याचं शरीर, तो गुणनिधी उपवाशी होता, नैवेद्यात मुखातही गेला नाही, तहानलेला होता, लोक मारत होते, दिवा जळत होता, हातात भगवंताचा शिवजीचा नैवेद्य आहे, पोटात एकही घास गेला नाही. लोकांचा मार सहन करता करता शेवटी कुठपर्यंत सहन करणार. शेवटी महाराज इतकं मारलं त्या लोकांनी, इतकं मारलं, तो गुणनिधी त्या मंदिरात मरण पावला, मृत्यू झाला. आणि मग यमदूत त्याला नेण्याकरता आले. आणि जेव्हा त्याला घेऊन चालले सगळे, यमदूत म्हणू लागले, गुणनिधी अरे ब्राह्मण कुळात जन्माला आला होता तू सत्कर्म करायला पाहिजे, एकही सत्कर्म केलं नाही. गुणनिधी तुला काय सांगू रे, कितीतरी जन्माच्या पुण्याचा उदय होतो तेव्हा कुठं ब्राह्मण कुळामध्ये, श्रेष्ठ कुळामध्ये जन्म मिळतो. तुला ब्राह्मण कुळात जन्म मिळाला पण एकही सत्कर्म पुण्यकर्म तू केलं नाही, व्यर्थ घालवला तो जन्म. अरे ब्राह्मण कुळातच काय, भारतासारख्या देशामध्ये जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्य लागत असतं, लक्षात ठेवा. आपण भाग्यवान आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्तीनाथ महाराज म्हणतात, हे तो परम भाग्याची संपत्ती. पूर्व पुण्य असेल त्याचा जन्म भारतासारख्या देशामध्ये होतो. भारतासारख्या भूमीत तू जन्माला आला, ब्राह्मण कुळात जन्माला आला. अरे भारतासारख्या भूमीत जन्म मिळणं फार दुर्लभ आहे बरं. तसं तर मनुष्य जन्म मिळणंच दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो
देहिनां क्षणभङ्गुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठप्रियदर्शनम्। गोस्वामी सुद्धा वर्णन करतात, बडे भाग मनुष्य तन पावा, बडे भाग मनुष्य तन पावा, बड़े भाग मनुष्य तन पाया, बड़े भाग मनुष्य तन पाया, बडे भाग मनुष्य तन पावा, बड़े भाग मनुष्य तन पावा। सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, ग्रंथ निगावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, बड़े भाग मनुष्य तन पावा, बड़े भाग मनुष्य तन पावा, बड़े भाग मनुष्य तन पावा। मोठ्या भाग्याने भारतासारख्या देशामध्ये मनुष्य जन्म मिळतो। अजून सांगू, भारतात जन्म होणं ही तर फार मोठी पुण्याची गोष्ट आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्म मिळणं हे त्याही पेक्षा पुण्याचं काम आहे। कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे महान अमलात्मा संत होऊन गेले। नामदेव महाराज, ज्ञानोबा राय, सावता महाराज, तुकोबा राय, गोरोबा काका, चोखोबा राय, वारकरी संप्रदायामध्ये मोठमोठे संत होऊन गेले, त्यागी संत होऊन गेले आणि संसार करून परमार्थ कसा करायचा हेही आमच्या वारकरी संतांनी आम्हाला शिकवलं। आपल्या विदर्भामध्ये तुकडोजी महाराज, गाडगे महाराजासारखे संत होऊन गेले, गजानन महाराज। आणि म्हणून भारतात जन्माला येणं हे तर पुण्याचीच गोष्ट आहे, पण महाराष्ट्रात जन्माला येणं हे महापुण्याची गोष्ट आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून अशा भूमीमध्ये जन्माला येऊन जर सत्कर्म न करता तुम्ही मेले तर तुमच्या जगण्याला काही तथ्य नाही, तुमच्या जन्माला येण्याला काही महत्व नाही आहे। यमाचे दूत त्या गुणनिधीला म्हणतात, अरे भारतासारख्या देशात जन्माला येणं हे एक मोठं श्रेष्ठ वरदान आहे आणि तू त्या वरदानाचं परिवर्तन श्रापामध्ये करून टाकलं। आता तुझी खैर नाही गुणनिधी, आता आम्ही तुला यमपुरीत नेऊन खूप मारणार आहोत, तुझ्या पापाची शिक्षा तुला देणार आहोत। लक्षात ठेवा, केलेलं पाप हे भोगावंच लागतं। काही पाप इथंच भोगावी लागतात आणि काही पाप तुम्हाला वर गेल्यानंतर भोगावी लागतात। म्हणून शक्यतो चांगलं कर्म करावं। लोक पाप करतात आणि देवाला दोष देतात। देवाला तुमच्या पापाचं पुण्याचं काही घेणं देणं नाही। तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं मिळेल। मी नेहमी सांगत असतो, आज केलेलं सत्कर्म उद्या तुमचं सद्भाग्य बनल्याशिवाय राहणार नाही आणि आज केलेलं दुष्कर्म उद्या तुमचं दुर्भाग्य बनल्याशिवाय राहणार नाही। विनाकारण कोणाला काही दोष देऊन फायदा नाही। जे काही मिळते ते आपल्या कर्माचं फळ आहे। म्हणून तर मोठे सुंदर शब्द आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर टाळी टाळी मनाखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण मनाखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला शरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो संकर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे बीज बोया बबुल का तो आम कहां से खाए नाही का क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्याग जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ कराल तसं भराल म्हणून चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा गुणनिधीला यमदूत सांगतात तुझ्या कर्माचं फळ तर तुला मिळणारच आहे यमपुरीच्या दिशेने गुणनिधीला नेत असताना तेवढ्यात भगवान शंकराचे कैलासामध्ये डोळे उघडले समाधीस्थ असणारे महादेवजी डोळे उघडले आपल्या गणांना आदेश दिला की अरे त्या गुणनिधीला मान सन्मान सहित कैलासात घेऊन या यमदूत त्याला यमपुरीकडे नेत आहे जा लवकर आकाश मार्गाने शिवगण निघाले गुणनिधीला आणण्यासाठी शिवगणाच्या भाळी त्रिपुंड हातात डमरू त्रिशूळ कानात कुंडले मुखात हर हर महादेव हर हर महादेव गळ्यात रुद्राक्ष माळा शरीराला भस्माचा लेप शिवगण सुद्धा अगदी शिवा समान दिसत होते आणि एकदम दुरूनच यमदूतांना त्यांनी ललकारलं हे यमदूतांनो सोडा त्याला ते आमचं गिराईक आहे आम्ही त्याला न्यायला आलो कैलासामध्ये यमदूत म्हणतात नाही 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 हे गिराईक तुमचं नाही हे आमचं आहे हा महापापी आहे आणि याला याच्या पाप कर्माची सजा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून यमलोकात घेऊन चाललो तुम्ही परत जा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा हा महापापी आहे हे गिराईक तुमचं नाही शिवगण म्हणतात आमचा काही गैरसमज झाला नाही आम्हाला आमच्या महादेवाने आदेश दिला की आम्ही त्याला कैलासात घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि वाद झाला यमदूतांचा शिवगणाचा शेवटी यमदूतांच्या लक्षात आले यांच्यासोबत वाद करणं चांगलं नाही कारण शेवटी महादेवाचे गण आहे ते सोडलं गुणनिधीला आणि गुणनिधीचा जीवात्मा महादेवाच्या गणाच्या हाती सोपवला यमदूत तिथून निघून गेले दिव्य विमानात बसवलं त्याला महाराज आणि कैलासात घेऊन आले शिवगणाने सांगितलं गुणनिधी
उतरवलं त्याला विमानातून, उभा राहिला. अरे उभा का राहतो, जात मध्ये शिवजी विराजमान आहे, दर्शन कर. आणि गुणनिधी महादेवाच्या जवळ गेला, दर्शन घेतलं, महादेवाच्या चरणावर त्याने लोळण घेतलं. म्हणू लागला, प्रभू केवढी कृपा केली तुम्ही माझ्यावर. मी तर नरकाचा अधिकारी आहे. यमाचे दूत मला घेऊन जात होते, तेच बरोबर होतं. त्यांच्या तावडीतून मला तुम्ही सोडवलं, कैलासात आणलं, आपलं दर्शन मला होत आहे. हे कोणतं पुण्य आहे. मी तर माझ्या उभ्या आयुष्यात एकही पुण्यकर्म केलं नाही, पण आज मला यमाच्या तावडीतून सोडवलं आणि मला तुमचं दर्शन होत आहे. माझ्या कोणत्या जन्मातलं पुण्य असेल हे. त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात, गुणनिधी अरे तुझं कोणतंच पुण्य नाही, पण तुझा जो बाप होता ना यज्ञदत्त, त्याच्या पुण्याचा प्रताप आहे हा. तो माझा भक्त होता. तुझ्या बापाने त्याचं अख्खं आयुष्य माझ्या आराधनेमध्ये, माझ्या पूजनामध्ये, पुण्यकर्म करण्यामध्ये खर्च केलेला आहे, धर्मकार्यात खर्च केलं. तुझे वडील माझे परम भक्त होते गुणनिधी, आणि त्यांच्या पुण्याईनेच तू शेवटच्या क्षणी का होईना शिवालयात पोहोचला. ही तुझ्या बापाची पुण्याई होती. तू तर पापीच आहे, आणि माझा नियम आहे गुणनिधी, कितीही मोठा पापी असू दे, तो आयुष्यामध्ये एकदा जरी माझ्या शिवालयात पोचला ना, त्याचा एक जन्म नाही तर हजारो जन्माच्या पापातून मी त्याला मुक्त करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. कैलास के निवासी, कैलास के निवासी, नमो बार बार हूँ कैलास के निवासी, कैलास के निवासी, नमो बार बार हूँ आयो शरण तिहारे, आयो शरण तिहारे, भोले तार तार हूँ कैलाश के निवासी, कैलाश के निवासी, कैलाश के निवासी. भक्तों को कभी भी तुमने निराश ना किया है, भक्तों को कभी तुमने निराश ना किया है. मांगा जिन्हें जो चाहा वरदान तुम दिया है, मांगा जो जिसने चाहा वरदान दे दिया है. बड़ा है तेरा जायना, बड़ा है तेरा जायना, बड़ा तू दातार है, बड़ा है तेरा जायना, बड़ा तू दातार है. आयो शरण तुम्हारे, आयो शरण तुम्हारे, प्रभु तार तार हूँ कैलाश के निवासी, ओ कैलाश के निवासी, ओ नमो बार बार हूँ आयो शरण तुम्हारे, आयो शरण तुम्हारे, प्रभु तार तार हूँ कैलाश के निवासी. भगवान महादेव सांगतात, हे गुणनिधी, कितीही जरी एखादा जीव पापी असला आणि तो आयुष्यामध्ये एकदा जरी माझ्या शिवालयात आला, माझ्या दर्शनाला,
मी एक नाही तर हजारो जन्माच्या पापातून मी त्याला मुक्त करतो. म्हणून हे गुणनिधी, तो आयुष्यभर पाप करत राहिला, परंतु शेवटी अंतिम समयी तू माझ्या शिवालयात पोहोचला. आणि केवळ शिवालयात आलाच नाही, तर विजलेला दिवा माझ्या शिवालयामध्ये. आणि माझं तत्व आहे गुणनिधी, जो कोणी माझ्या शिवालयामध्ये आयुष्यात फक्त एकदा जरी कोणी फक्त दीप प्रज्वलित करतो, त्याचा एक जन्म नाही तर हजारो जन्मात मी त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाशच प्रकाश करून देतो. हे महादेवाचे शब्द आहेत. जो कोणी माझ्या मंदिरामध्ये, माझ्या शिवालयामध्ये एक दिवा लावतो, त्याचं संपूर्ण जीवन मी प्रकाशमय करतो. माझ्या शिवालयामध्ये तो एक दीप प्रज्वलित केला शेवटच्या क्षणी, आणि जरी तुला प्रसाद खायला मिळाला नाही, माझ्या प्रसादाचं दर्शन झालं, तू मस्तकावर धारण केला. आणि माझं तत्व आहे, जो माझा प्रसाद मस्तकाला लावतो त्याला गंगा स्नानाचं फळ मिळते. जो दुसऱ्यांना वाटतो, जेवढ्या लोकांना तो प्रसाद वाटतो, त्याला तेवढ्या यज्ञाचं फळ मी देतो. आणि जो माझा नैवेद्य स्वतः डोळ्याने पाहून मस्तकाला लावत नाही, ग्रहण करत नाही, तो माझा भक्त असून पुण्यवान असूनही नरकात पडतो. आणि जो मस्तकाला लावून प्रसादाचं सेवन करतो, त्याच्या फळाचं मी काय वर्णन करू. स्वतः व्यास महाराज म्हणतात, फलम वक्तुं न शक्नोमि. जो माझ्या नैवेद्याचं दर्शन करतो त्याला मी माझं कैलास धाम देतो. अंतिम समय तू माझ्या शिवालयात आला, माझ्या मंदिरात आला, दिवा लावला, दर्शन केलं नैवेद्याचं. सांग गुणनिधी, तुझी काय इच्छा आहे. मी कथा कशा करता सांगितली तुम्हाला, की भगवान शंकराच्या नैवेद्याचं दर्शन जरी झालं तरी पाप्यातला पापी मनुष्य सुद्धा त्याचं कल्याण होतं. एक दीप जरी प्रज्वलित केला तरी त्याचं कल्याण होतं. सांग, एवढा मोठा पापी गुणनिधी, यानं आईला मारलं, बाप त्याच्या त्रासाने घर सोडून निघून गेला, अनेक लोकांचे घर लुटले, मांसाहार केला, मदिरापान केलं, जुगार खेळला, एवढं सगळं पाप त्यांनी केलं. पण शेवटच्या क्षणी शिवालयात गेला, दिवा प्रज्वलित केला, प्रसाद ग्रहण केला. प्रसाद ग्रहण जरी करायला मिळाला नाही, दर्शन झालं, त्याचं कल्याण केलं माझ्या महादेवानी. सांग तुझी काय इच्छा आहे. त्यावेळेला गुणनिधी म्हणतो, प्रभू, मी जे शिवालयात गेलो ना, हे माझ्या बापाच्या पुण्याईमुळे. आज सुद्धा आज तुमचं दर्शन या कैलासामध्ये मला होत आहे, ते माझ्या बापाची पुण्य आहे. पण प्रभू हात जोडतो तो आणि म्हणतो, मी आज आदरपूर्वक सांगतो की हे माझं काहीच नाही आहे, हे सगळं माझ्या वाडवडिलाची पुण्य आहे. जसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, की आज आपण या शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित आहोत. अरे हे आपलं तर पुण्य आहेच, पण खऱ्या अर्थाने इथं जेवढे म्हणून बसलेले असतील त्या सगळ्यांच्या आई वडिलाचं, त्यांच्या पितरांचं हे पुण्य आहे. आणि म्हणून आम्ही कथेत आहोत, नाही तर कथा कोणालाही ऐकायला मिळत नाही. ज्यांचे पूर्वज पुण्यवान असतात, ज्याचे मायबाप पुण्यवान असतात, तेच माणसं सत्संग करू शकतात. कोणालाही सत्संगात येण्याची भावना होत नाही. पुण्यकर्म तीच लोक करतात ज्यांचे वाड वडील पुण्य करत होते. कारण सत्कर्माचं फळच सत्कर्म आहे, सत्संगाचं फळच सत्संग आहे. मी बोलून गेलो, जे तुम्ही पेराल ते उगवणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पुण्यवान आहोत. तुम्ही असं नका समजू की महाराज आम्हाला बरं वाटावं म्हणून बोलत असेल. माझा काही हेतू नाही, मला काही तुमच्या गावात उभं राहायचं नाही, निवडून यायचं नाही. तुम्हाला मोठेपणा दिलं म्हणजे तुमचं मत मिळेल मला काही घेणं देणं नाही महाराज. पण ही वस्तुस्थिती आहे. अनेक जन्माच्या पुण्याचा उदय होतो तेव्हा मनुष्याला शिवकथा ऐकण्याची संधी प्राप्त होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. जे दुर्भागी जीव असतात
जवळ कथा असली तरी ते ऐकू शकत नाही. ते कथेपासून सत्संगापासून वंचित राहतात. आणि कशा करता सत्संग करायचा आहे तर सत्संगामधून जे मिळते ते कुठूनच मिळत नाही. कोण्या विद्यालयात नाही, कोण्या कॉलेजमध्ये नाही, कुठेच नाही. सत्संगामध्ये काय मिळते हो महाराज? गोस्वामीजींना विचारा बरोबर. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करतात, सत्संगामध्ये काय मिळतं तर विवेक मिळतो. आणि विवेक हा सर्व गोष्टीचं मूळ आहे. माणसाला विवेक असणं फार गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टीचा विवेक असावा, खाण्या पिण्याचा, राहण्याचा, वागण्याचा. कारण विवेक हा मानवी जीवनाचा शृंगार आहे. विवेक आमची शोभा आहे. अरे विवेक आमचा परिचय आहे. अजून सांगू, विवेक आमचा मुकुट आहे. आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये सर्वात पहिली पूजा जर कोणाची केल्या जाते तर विवेकाची. मग कोणतंही कार्य असू द्या, प्रापंचिक कार्य असू द्या, पारमार्थिक कार्य असू द्या, सर्वात पहिले पूजा कोणाची होते? विनायकाची. विनायक म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती म्हणजे विवेक. कारण गणपती विवेकाची देवता आहे. आणि म्हणून आमच्या लोकप्रियतेचं, आमच्या सफलतेचं प्रतीक जर काय असेल तर विवेक आहे. विवेक जर विवेक असेल तरच तुम्ही नम्र बनाल. विवेक माणसाच्या ठिकाणी नम्रता आणून देते. आणि असा हा विवेक तुम्हाला कोणा शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही, महाविद्यालयात शिकवल्या जात नाही. तो विवेक फक्त संताच्या जवळ आहे. संत तेथे विवेका असने कीजी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभु तेथे अंबिका. चंद्र तेथे चंद्रिका, शंभु तेथे अंबिका. संत तेथे विवेका असने कीजी. संत तेथे विवेका असने की. ज्ञानोबा वर्णन करतात, चंद्र तेथे चंद्रिका, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे, आणि जिथे संत आहे तिथे विवेक आहे. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासजी आपल्या रामायणामध्ये सर्वात पहिली भक्ती जर कोणती सांगत असेल तर ती भक्ती म्हणजे सत्संग. प्रथम भगते संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 प्रथम भगति संतन कर संगा. प्रथम भगति संतन कर संगा. प्रथम भगति संतन कर संगा. प्रथम भगति संतन
प्रसंगा प्रथम भगति संतन कर संगा दूसरी रति मम कथा प्रसंगा तन कर संगा दूसरी रति कथा प्रसंगा दूसरी कथा प्रसंगा. म्हणून लक्षात ठेवा, विवेकाचं उगमस्थान सत्संग आहे. विवेकाचं जन्मस्थान प्रगटस्थान सत्संग आहे. अरे विवेकाचं मूळ स्थान सत्संग आहे. ज्याच्या जीवनामध्ये सत्संग नाही त्याच्या जीवनात कधी विवेक येणार नाही. आणि ज्यांना विवेक नसतो ना त्यांना खाण्या पिण्याचं राहण्याचं बोलण्याचं कशाचंच भान राहत नाही. म्हणून जीवनामध्ये विवेक असणं फार गरजेचं आहे. विवेकामुळेच लोकप्रियता प्राप्त होते. ज्यांच्या बोलण्यात विवेक आहे तीच माणसं लोकप्रिय होतात. जे लोक खाण्यापिण्याचा विवेक ठेवतात त्यांचंच शरीर तंदुरुस्त राहतं. आज लोक पाहत होते, ज्या घरात जाऊ त्या घरात रोगी लोक पाहायला मिळतात. त्याचं कारण पिण्याचा विवेक राहिला नाही. काही खातात, काही पितात, काही बोलतात, मुखात येईल ते बोलून टाकतात. म्हणून जीवनामध्ये विवेकाचं फार महत्त्व आहे. आणि तो विवेक फक्त सत्संगात प्राप्त होतो. सत्संगाचं उगमस्थान नाही का, विवेकाचं उगमस्थान जन्मस्थान प्रगटस्थान सत्संग आहे. म्हणून गोस्वामी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. भगवान महादेव म्हणतात, गुणनिधी सांग तुझी काय इच्छा आहे. गुणनिधी म्हणतो, प्रभू माझ्या बापाच्या पुण्यामुळे मला हा कैलास लोक प्राप्त झाला. म्हणून हे महादेवा, मी हा जन्म तर व्यर्थ घालवला, पण आज तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात, मला वरदान मागायला सांगता, तर मला एक वरदान द्या. म्हणे कोणतं? मला परत मनुष्य जन्म द्या. गुणनिधी म्हणतो, जर मला तुम्ही माणसाच्या जन्माला या भूतलावर पाठवलं तर मी माझी चूक सुधारेल आणि माझ्यासारखे चुकीच्या मार्गाने जाणारे अनेक गुणनिधी त्यांना मी चांगल्या मार्गाला लावेल. एक संधी द्या प्रभू मला मनुष्य जन्माची. त्यावेळेला महादेवजी म्हणतात, ठीक आहे. पुन्हा मनुष्य जन्म दिला त्या गुणनिधीला. एवढा मोठा पापी, पण महाराज वाडवडिलाची पुण्याईन शेवटी त्याला मरणाच्या वेळी दीप प्रज्वलित केला, नैवेद्य दर्शन झालं महादेवाचं. तर पुन्हा त्याला मनुष्य जन्म दिला. महादेवाने प्रसन्न होऊन नंतर कलंगी देशाचा राजा अरिदम, त्या अरिदम राजाच्या घरी गुणनिधी पुत्राच्या रूपात जन्माला आला. बघा, आता राजाच्या घरी जन्म झाला, त्याचा नाव ठेवलं त्याचं दम. म्हणून एक लक्षात ठेवा, केवळ मनुष्य जन्म मिळाला म्हणजे संपलं असं नाही. मानव जन्म मिळणं तर महत्वाचं आहे, पण नुसतं मानव जन्म मिळणंच महत्वाचं नाही, तर तो जन्म पवित्र संस्कारी कुळामध्ये मिळणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. माणसाला काही कमी आहे का जगात? आजच्या मितीला जगाची लोकसंख्या पाहू गेलो, भारताची नाही संपूर्ण विश्वाची 8 अरबच्या वर आहे. एवढी माणसं आहेत. सगळेच माणसं सत्संग करतात काय? तुमच्या गावची लोकसंख्या किती, लोक किती? म्हणून नुसतं मनुष्य जन्म मिळणं गरजेचं नाही, महत्वाचं नाही. तुकडोजी महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं, माणूस द्या मज माणूस द्या. कोणता माणूस? संस्कारी माणूस. माणसाला काय कमी होती का तेव्हा? महाराजांना माणसं भेटत नव्हती. सांगण्याचं तात्पर्य
मानव जन्म मिळणं महत्वाचं नाही, तर संस्कारी मायबापाच्या पोटी जन्माला येणं ही महत्वाची गोष्ट आहे. दारुड्या दुर्व्यसनी मायबापाच्या पोटी जन्म झाला तर आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. म्हणून परमात्म्याचे तर आपण आभार मानले पाहिजे की प्रभूंनी आम्हाला संस्कारी मायबापाच्या पोटी जन्माला घातलं. हे माझ्या प्रभूचे अनंत उपकार आहे. म्हणून चांगल्या कुळात जन्माला येणं ही सुद्धा प्रभूची कृपा आहे. आज गुणनिधी एका राजाच्या घरी पुत्राच्या रूपात जन्माला आला आणि ते सुदृढ आला. सगळे अवयव चांगले. नाही तर माणसाचा जन्म मिळाला पण एक हातच नाही, काय फायदा? माणसाचा जन्म मिळाला पण एक पायच नाही, असे नाही जन्माला आलेले, असे लोक जन्माला आलेले. हात नाही, पाय नाही, नाही का, दृष्टी नाही, ऐकायला येत नाही, अंगभंग शरीर मिळणं, या जगण्याला काही महत्व नाही महाराज. अशा जगण्यामध्ये अनेक समस्या येतात. म्हणून आपल्याला भगवंतांनी एवढं सुंदर सुदृढ शरीर दिलेलं आहे. रोज आपण देवाचे आभार मानले पाहिजे की देवा तुम्हाला लंगडं नाही केलं, आंधळं नाही केलं, लोळं नाही, पांगळं नाही, काही नाही केलं, सुदृढ शरीर दिलं. देवाचे रोज आभार मानावे. चांगल्या कुळात जन्माला घातलं. संस्कारी मायबापाच्या घरी माझा जन्म झाला. गुणनिधीला राजाच्या घरी जन्म मिळाला. नाव दम ठेवण्यात आलं. थाटा माटामध्ये त्याचा जन्मोत्सव साजरा झाला. आणि अशा प्रकारे काही काल, काही समय व्यतीत होत गेला. वडील म्हातारे झाले, गुणनिधी तरुण झाला, तो दम तरुण झाला. कालांतराने त्याच्या बापाने त्या दमला राजगादी दिली, त्याचा राज्याभिषेक केला. आणि आता हा दम जो पूर्वीचा गुणनिधी होता महापापी, तो दम त्या कलिंग देशाचा राजा झाला. आणि मग त्याला स्मरण झालं की अरे मी या भूतलावर माझ्या शंकराचं भोलेनाथाचं कार्य करण्याकरता जन्माला आलेलो. भरपूर संपत्ती होती, राजा होता तो. आणि मग काय महाराज, जिथं जिथं अशा प्रकारे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या समस्येचं निराकरण करायचं. एखाद्या मंदिरामध्ये दीपमाळ नसेल तर दीपमाळ लावायचा, दीपमाळ तयार करायचा. शिवालयामध्ये एखाद्या जर काही नैवेद्याची व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी नैवेद्याची व्यवस्था करायचा. नवे नवे एखाद्या गावामध्ये जर शिवाचं मंदिर नसेल, शिवालय नसेल तर त्या ठिकाणी जाऊन शिवालयाची निर्मिती. आपलं संपूर्ण जीवन त्याने शिवाच्या आराधनेमध्ये, शिव कार्यामध्ये समर्पित केलं. तन मन धनाने शिवजीची पूजा केली. एक नाही तर करोडो लोकांना शिवभक्तीचं महत्त्व पटवून दिलं. गावोगावी जायचा, घरोघरी जायचा लोकांच्या आणि महादेवाचा महिमा सांगायचा. शिवदर्शनाचा, दीपदर्शनाचा, नैवेद्य दर्शनाचा महिमा त्याने सांगितला. आणि नंतर शिव कार्य करता 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 हा गुणनिधी, हा दम राजा, त्याची अंतिम घडी आली. महादेवाला म्हणू लागला, प्रभू माझी अंतिम घडी जवळ आलेली आहे, मला संधी दिली तुम्ही, पुन्हा मनुष्य जन्म दिला. मी माझ्या परीने त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे काही मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. बस आपल्या चरणी आता मला जागा द्यावी. काही चुका झाल्या असतील तर हे प्रभू मला क्षमा करा. आणि आज हा गुणनिधी अर्थात दम राजा अंतिम श्वास मोजत आहे, महादेवाचं स्मरण करत आहे. स्मरण करता 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 या गुणनिधीचे, या दमचे श्वास थांबले. आणि कुठलीही पीडा न होता, कुठलंही दुःख न होता त्याचं शरीर शांत झालं. कोणतीच पीडा नाही, वेदना नाही, आसक्ती नाही. प्रेमपूर्वक शरीराचा त्याग केला. लक्षात ठेवा, जो भगवंताची खऱ्या अर्थाने निष्ठेने भक्ती करतो त्याला कधी मृत्यूची पीडा होत नसते. त्याला मृत्यूचं दुःख होत नाही, भोगावं लागत नाही. तो जीवात्मा आपोआप सर्व कर्मबंधनातून मुक्त होत असतो. आज तो गुणनिधी दम त्याने महादेवाचं स्मरण करून शरीराचा त्याग केला. पुन्हा त्याला नेण्यासाठी कैलासातून विमान आलं. विमानात बसून कैलासात गेला. ज्या वेळेला तो कैलासात गेला त्यावेळेला साक्षात शिव आणि माझी विश्वाई माता अर्थात पार्वती दोघही हातात आरती घेऊन त्या गुणनिधीला, त्या दमला ओवाळण्याकरता सामोरे आले. आई वडील सामोरे आले.
शंकर पार्वती त्याची आरती करू लागले. एक चान्स मिळाला, त्याने त्या संधीचं सोनं केलं. एवढा मोठा पापी असून सुद्धा आज शिव आणि पार्वती त्याची आरती ओवाळतात. म्हणून मी सांगत असतो, कधी कधी एखाद्या आईवडिलांनी आपला मुलगा चांगला शिकवला नाही का, शिकवून मोठं केलं, हाडाचे काढा रक्ताचं पाणी केलं, जमीन विकली त्याच्या शिक्षणासाठी, त्याला मोठ्या हुद्द्यावर लावलं, विदेशात पाठवलं आणि विदेशात जाऊन त्याने सुद्धा आपल्या बापानी जे काही आपल्यासाठी प्रामाणिकपणे केलं त्याचं चीज केलं. महाराज, एकपट संपत्ती बापाने दिली होती तर 1000 पट संपत्ती त्याने जमा केली. आणि मग तो मुलगा जेव्हा विदेशातून येतो त्यावेळेला मायबापाला किती आनंद होतो की अरे आम्ही हाडाचे काढा रक्ताचं पाणी केलं पोरासाठी, पण पोराने त्याचं चीज केलं. आम्ही एकपट दिलं होतं त्याला, तो 1000 पटीने संपत्ती कमावून, 1 नंबरची संपत्ती कमावून घरी आला. तर मायबाप काय करतात, त्या लेकराची आरती ओवाळतात की नाही. इतक्या दिवसांनी माझं लेकरू येऊ लागलंय, माय आरती काढते. आई वडील त्याचं स्वागत करतात, ओवाळतात. पण याच्या उलट मायबापाने एवढं सगळं केलं, जमीन विकली त्याच्यासाठी, लोकांची मोलमजुरी केली, लोकांची गुलामी केली, पोराला शिकून सवरून मोठा केला, विदेशात पाठवला, सगळी संपत्ती त्याला दिली, काहीतरी कमावून आणल म्हणून. पण त्या पोराने महाराज दिलेली संपत्ती मातीत घातली, तिकडे उधळपट्टी केली. आणि असा पोरगा जेव्हा घरी येतो, खरंच मायबापाला आनंद होईल काय. पण जेव्हा मुलगा 1 पट दिल्यानंतर 10 पट घेऊन येतो, मायबापाला आनंद होतो, त्या आरती ओवाळतात, त्याला कौतुक वाटतं आपल्या मुलाचं त्या मायबापाला. तसं आज शिव पार्वतीला कौतुक वाटू लागलं गुणनिधीचं, की काही काय असे ना, याला एक चान्स दिला, एक संधी दिली, त्या संधीचं गुणनिधीने सोनं केलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र टाळी टाळी होती जे सात्विक, होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र 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 होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हारिक वाटे देवा. अरे सात्विक मुलं जन्माला आले, मुली जन्माला आल्या तर देवाला हारिक येतो. माझा विषय चालला असा एखादा मुलगा विदेशातून जेव्हा घरी येतो तर मायबाप त्याचं स्वागत करतात, की काही का असे ना बेटा, आमच्या मेहनतीचं तू अशा प्रकारे चीज केलं, 1 पट दिलं, तो 1000 पटीने कमावून आणलं, तुझं स्वागत आहे. लक्षात ठेवा सज्जन हो, आपण ज्या देशात राहतो खऱ्या अर्थाने तो देश आपला नाही आहे. कळते ना माझी भाषा तुम्हाला. आपण सध्या कुठे आहो, देशात आहो का परदेशात आहो, बोलत जा तुम्ही. देशात आहो की परदेशात आहो, एक सांगा. अरे हा देश आपला नाही आहे बरं. महाराज म्हणतात ना, देश वेश नवे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कौनावरी कोटे स्थिर राहिलो. हा देश आपला नाही आहे, आपला देश वेगळा आहे. आपल्याला इथं पाठवलं आपल्या मायबापाने, अर्थात भगवंतानी, शिव पार्वतीनी. आपण इथे आलो विदेशात, आपला देश तर वेगळा आहे महाराज. आणि इथून आम्हाला जायचं आहे. जसा गुणनिधी गेला तो दम गेला कमाई करून,
आणि कमाई करून मुलगा आल्यावर जसा मायबापाला आनंद होतो तसा आपल्याला इथून कमाई करून आपल्या देशात जायचं आहे. आपला देश कोणता? प्रभू जिथे राहतो, प्रभूचा जो देश आहे तो आपला देश आहे. तिथे आपल्याला जायचं आहे, तो आपला खरा देश आहे. महादेवजी म्हणतात, गुणनिधी दम, खूप प्रसन्न आहे रे मी तुझ्यावर आज. सांग तुला काय देऊ, काय पाहिजे, तू जे मागशील ते देण्यासाठी मी तयार आहे. गुणनिधी म्हणतो प्रभू खरंच तुम्ही मला देणार? म्हणे हो, तू माग तर खरं. बघा बरं प्रभू, अरे माग तो, तुला जे म्हणशील ते वरदान मी देणार आहे. अरे माझं नाव महादेव आहे. मागितल्यानंतर मागितलं तेवढं जो देतो त्याला देव म्हणतात. आणि मागितलं नाही तरी सुद्धा देतो त्याला महादेव म्हणतात. मी महादेव आहे, सांग तुला काय पाहिजे. खरंच प्रभू मी मागेल ते वरदान द्याल ना तुम्ही? अरे माग माग माग, याने 3 वेळेला विचारलं. खरंच द्याल ना प्रभू? माग, नक्की द्याल? अरे माग. बघा बरं प्रभू मी मागेल ते देणार ना तुम्ही? अरे माग. 3 वेळेला याने विचारलं. 3 वेळेला महादेवजी म्हणतात माग तू. मग त्याने सांगितलं, म्हटले प्रभू मला बाकी काहीच नको, मला फक्त तुमचा गण बनवा आणि तुमच्या या कैलासामध्ये तुमच्या सहवासामध्ये राहू द्या, याच्यापेक्षा काही नको. महादेवजी म्हणू लागले, गुणनिधी हे शक्यच नाही, गण होण्याची तुझी लायकी नाही, हे मी तुला देणार नाही. अरे आताच म्हणत होते ना तुम्ही, कशाला मला 3 वेळेला सांगितलं तुम्ही माग 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 म्हणून, आणि आता मी मागतो तर मला देत नाही? नाही नाही, तुझी योग्यता गण होण्याची नाही. म्हणे असं कसं? अरे गुणनिधी ऐक जरा, तू केलेलं जे सत्कर्म आहे, तुझं जे पुण्य आहे ना, त्या पुण्याचं वर्णन कोणी करू शकत नाही. गुणनिधी तू माझा गण बनण्याला योग्य नाही आहे. अरे तू तर माझा मित्र बनण्याला योग्य आहे, तू माझा मित्र होण्याच्या लायकीचा आहे. गणापेक्षा मित्र हे नातं जवळचं आहे. गण काय घेऊन बसला? तू आजपासून माझा मित्र आहे. आज भगवान महादेवाने गुणनिधी दमला आपल्या मित्राच्या रूपात स्वीकारलं. सांगितलं दम, आज आपली मित्रता झालेली आहे आणि म्हणून मी आजला एक सरप्राईज देणार आहे, एक सुंदर भेट देणार आहे. आणि लगेच महाराज विश्वकर्म्याला आदेश दिला शंकरजींनी, आणि एक सुंदर नगरी तयार करायला सांगितली की ज्या नगरीमध्ये सोनं चांदी हिरे रत्न भरपूर आहेत, असं नगर तयार केलं. आणि असं ते नगर त्या गुणनिधी दमला आपल्या मित्राला महादेवानी सप्रेम भेट दिलं. आणि त्या नगराचं नाव ठेवलं अलकापुरी. आणि त्या अलकापुरीचा मालक बनवलं या गुणनिधीला. सांगितलं की आजपासून तू या नगरीचा मालक आहे आणि तुझं नाव आजपासून अलकेश राहील. अलकापुरीचा राजा म्हणून अलकेश. गुणनिधीचा दम झाला, दमाचा आता कोण झाला? अलकेश झाला. आणि आज अलकापुरीचा मालक बनला. महाराज अलकेश ही पदवी शंकराने दिली. अलकेशच्या रूपात तो राहू लागला. त्या अलकापुरीमध्ये सगळं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, भोगविलास आहे. परंतु कालांतराने त्या अलकेशने भोगविलासाचा त्याग केला. कैलास पर्वताच्या जवळ एका गुहेमध्ये जाऊन त्या अलकेशने 1 नाही 2 नाही 10,000 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली. आणि त्याच्या तपाने माझा महादेव प्रसन्न झाला. महादेवजी म्हणतात, अलकेश तू धन्य आहे, एवढं मोठं ऐश्वर्य तुला दिलं, सगळे भोग तुला दिले, पण तरी सुद्धा त्या ऐश्वर्याचा भोगाचा तू त्याग केला. 10,000 वर्षापर्यंत एवढी कठीण तपश्चर्या तू केली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आज मी तुला एक श्रेष्ठ वरदान देणार आहे गुणनिधी. म्हणे कोणतं वरदान प्रभू? आज मी तुझं नाव बदलणार आहे. आणि मग त्या अलकेशचं नाव बदललं. पहिला गुणनिधी, दुसरा दम, तिसरं नाव अलकेश. आता त्याचं नाव भगवंतानी कुबेर ठेवलं. म्हटले आजपासून तुझं नाव कुबेर राहील. महादेवाने त्याला कुबेर हे नामकरण केलं त्याचं. आणि कुबेर नावाने तो एक दारुड्या गुणनिधी, मांसाहारी गुणनिधी,
नाही का, जुगारी गुणनिधी. आज त्याला कुबेर पदवी प्राप्त झाली, कुबेर नावाने प्रसिद्ध झाला. आणि महादेव म्हणाले की जिथं जिथं माझी पूजा होईल तिथं तिथं माझ्या पूजेमध्ये तुझी सुद्धा पूजा केली जाते. हा जो कुबेर आहे की नाही, देवाच्या मंत्रिमंडळातला अर्थमंत्री, हा कोण आहे? हा महादेवाच्या कृपेने ज्याला हे कुबेर पद प्राप्त झालं तो गुणनिधी आहे, की ज्याचा तो पहिला जन्म मांसाहारी दारुड्या जुगारी होता. जरा लक्षपूर्वक ऐका. आज त्याला एवढा मोठा मान सन्मान मिळाला. महादेवाच्या पूजेसोबत त्याची पूजा होत असते, तो महादेवाचा मित्र झाला. म्हणून मी सांगत असतो, जेव्हा जेव्हा तुम्ही शिवालयात जाल त्या त्या वेळेला कुबेराचं सुद्धा स्मरण करावं लागतं. आणि जर तुम्ही कुबेराचं स्मरण केलं तर माझा महादेव त्या कुबेराला आदेश देतो की हे कुबेरा, तुझ्या खजान्यातलं काही धन माझ्या भक्ताला दे. आपल्याला कुबेराकडून संपत्ती प्राप्त होते. म्हणून कुबेराचं स्मरण करावं. शिव महापुराणामध्ये ब्रह्मदेव नारदाला सांगतात, नारदा ही कुबेराची कथा होती, मी तुला सांगितली. शिव दर्शन, नैवेद्य दर्शन, दीप प्रज्वलन यांचं महात्म्य सांगितलं. जो कोणी ही कुबेर कथा, दीपदर्शन, शिवदर्शन, नैवेद्य दर्शनाची कथा मोठ्या श्रद्धेने ऐकतो, माझा महादेव त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो. गोपाल कृष्ण भगवान की